नमस्कार. फार्माकोकायनेटिक्सच्या प्रवासात आपण एका खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे डिस्ट्रीब्युशन किंवा औषधांचं वितरण. म्हणजे औषध रक्तात आलं, पण आता पुढे काय, ते नेमकं जातं कुठे? चला तर मग आज हाच प्रवास उलगडून पाहूया. तर हाच तो $1,000,000 क्वेश्चन आहे, नाही का? औषध रक्तात तर आलंय, पण आता पुढे कुठे? मेंदूत, लिव्हरमध्ये, की फक्त रक्तामध्येच गोल फिरत राहणार? हे चित्र बघा, कितीतरी रस्ते आहेत. आज आपण बरोबर याच रस्त्यांचा माग काढणार आहोत. आपण आज काय काय बघणार आहोत त्याचा हा एक छोटासा रोडमॅप. आधी बघूया वितरण म्हणजे नक्की काय, मग ह्या वितरणावर कोण नियंत्रण ठेवतं, शरीरातले काही खास हाय सिक्युरिटी अडथळे कोणते आहेत, आणि मग व्हीडी नावाची एक खूप महत्वाची गोष्ट समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी लागणारे हाय यील्ड पॉइंट्स तर आहेतच. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. औषध वितरण म्हणजे नक्की काय? हा रक्तातून पेशींपर्यंतचा प्रवास कसा होतो तेच आधी समजून घेऊ. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर औषध वितरण म्हणजे एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर जाणं. औषध रक्ताच्या प्रवाहातून बाहेर पडतं, पेशींमध्ये किंवा उतींमध्ये जातं, आणि काम झालं की परत रक्तात येऊ शकतं. हो, ते परत येऊ शकतं. म्हणूनच ही एक रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, म्हणजे उलटसुलट होणारी प्रक्रिया. हा पॉइंट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. बरं, हा प्रवास कसा होतो ते बघूया. समजा रक्तवाहिन्या म्हणजे एक मोठा हायवे आहे. औषध आधी या हायवेवरून उतरून पेशींच्या आजूबाजूच्या सर्व्हिस रोडवर येतं, ज्याला आपण इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणतो, आणि तिथून मग ते पेशींच्या आत म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये प्रवेश करतं. पण एक महत्वाची अट आहे. चित्रात दिसतंय ना? फक्त जे औषध फ्री आहे, म्हणजे एकटं आहे, तेच हा प्रवास करू शकतं. जे प्रोटीन नावाच्या मोठ्या गाडीला चिकटलेलं आहे ते हायवेवरच अडकून राहतं. आता औषधाचा हा प्रवास काही असाच रँडमली होत नाही. या प्रवासावर नियंत्रण ठेवणारे काही फॅक्टर्स आहेत. आपण त्यांना या प्रवासातले गेटकीपर्स किंवा द्वारपाल म्हणू शकतो. हे आहेत ते 3 मुख्य गेटकीपर्स. पहिला म्हणजे टिश्यू परमिएबिलिटी, सोप्या भाषेत औषध पेशींच्या आत शिरू शकतं का. दुसरा आहे ऑर्गन परफ्युजन रेट, म्हणजे त्या अवयवाला रक्ताचा पुरवठा किती वेगाने होतो. आणि तिसरा प्रोटीन आणि टिश्यू बाइंडिंग, म्हणजे औषध प्रवासात कुठे अडकून तर नाही ना बसत. चला एक एक करून बघूया. तर पेशीच्या आत प्रवेश मिळवण्यासाठी औषधाकडे एक प्रकारचा VIP पास लागतो. आणि या पाससाठी 3 अटी आहेत. 1. औषध लहान असायला हवं. 2. ते लिपिड सॉल्युबल म्हणजे चरबीत विरघळणार असावं. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, ते अनआयोनाइज्ड असावं, म्हणजे त्यावर कोणताही इलेक्ट्रिक चार्ज नसावा. जर औषध आयोनाइज्ड असेल तर त्याला पेशीच्या आत नो एंट्रीचा बोर्ड दिसतो. हे समजून घेण्यासाठी एक क्लासिक उदाहरण बघूया. थायोपेंटल विरुद्ध पेनिसिलिन. थायोपेंटल जे भूल देण्यासाठी वापरतात ते लिपिड सॉल्युबल आहे, नॉन पोलर आहे, म्हणजे त्याच्याकडे तो VIP पास आहे. त्यामुळे ते मेंदूचा कडक सुरक्षा अडथळा म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर सहज पार करतं. पण दुसरीकडे आहे पेनिसिलिन. ते पोलार आणि आयोनाइज्ड आहे, त्यामुळे त्याला तो अडथळा पार करता येत नाही, म्हणून त्याचा परिणाम मेंदूपर्यंत पोहोचत नाही. आता दुसरा फॅक्टर बघूया, रक्तपुरवठा. हे अगदी कुरिअर सर्व्हिस सारखं आहे. ज्या अवयवांना जास्त रक्तपुरवठा होतो, जसं की फुफ्फुसं, किडनी, लिव्हर, मेंदू, तिथे औषधाची 1 डे डिलिव्हरी होते, एकदम फास्ट. या उलट ज्या ठिकाणी रक्तपुरवठा कमी आहे, जसं की चरबी किंवा हाडं, तिथे औषध पोहोचायला वेळ लागतो, अगदी स्टँडर्ड डिलिव्हरी सारखं. ओके, आता तिसरा महत्वाचा मुद्दा, प्रोटीन बाइंडिंग. होतं काय की रक्तात अल्ब्युमिन नावाचं एक प्रोटीन असतं. काही औषधं या प्रोटीनला जाऊन चिकटतात. हे असे आहे जसं आपण टॅक्सीत बसलो आहोत. जोपर्यंत आपण टॅक्सीत आहोत आपण आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. तसंच जोपर्यंत औषध प्रोटीनला चिकटलेलं आहे तोपर्यंत ते इनॲक्टिव्ह असतं आणि रक्ताचाच अडकून राहतं. ते आपलं काम करू शकत नाही. चला आता शरीरातल्या काही खास हाय सिक्युरिटी चेकपॉइंट्सबद्दल बोलूया. हे असे अडथळे आहेत जे काही महत्त्वाच्या अवयवांना अतिरिक्त संरक्षण देतात. यातले 2 मुख्य अडथळे म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर आणि प्लॅसेंटल बॅरियर. डावीकडे बघा, ब्लड ब्रेन बॅरियर याच्या पेशींमध्ये टाईट जंक्शन्स असतात, म्हणजे त्यांच्यात अजिबात फट नसते. ही एक अभेद्य भिंत आहे जी मेंदूचं संरक्षण करते. या उलट उजवीकडे आहे प्लॅसेंटल बॅरियर. हा अडथळा तितका कडक नाही, तो बऱ्यापैकी परमिएबल असतो. म्हणूनच अनेक औषधं आईच्या रक्तातून गर्भापर्यंत सहज पोचू शकतात, आणि यामुळेच गरोदरपणात औषधांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की औषध शरीरात नक्की किती पसरलं आहे हे मोजायचं कसं.
यासाठी फार्माकोलॉजीमध्ये खूप महत्त्वाची संकल्पना वापरली जाते, ती म्हणजे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन किंवा सोप्या भाषेत व्हीडी. आता व्हीडी म्हणजे काय हे नीट समजून घेऊया. लक्षात ठेवा, हा शरीरातला कुठलाही खरा व्हॉल्यूम नाहीये. ही एक सैद्धांतिक, एक ॲपेरंट व्हॉल्यूम आहे. कल्पना करा की शरीरात दिलेलं सगळं औषध एका काल्पनिक कंटेनरमध्ये भरलं आणि त्या कंटेनरमधल्या औषधाची कॉन्सन्ट्रेशन प्लाझ्मामधल्या कॉन्सन्ट्रेशन इतकीच ठेवली, तर त्या काल्पनिक कंटेनरचा जो व्हॉल्यूम असेल त्यालाच व्हीडी म्हणतात. थोडक्यात औषध किती जास्त पसरलंय याचा हा एक अंदाज आहे. आणि हे आहे त्याचं सूत्र. व्हीडी बरोबर शरीरातील औषधाचं एकूण प्रमाण भागिले प्लाझ्मामधील औषधाची कॉन्सन्ट्रेशन. खूप सोपं आहे. बरं, मग ह्या आकड्यांवरून कळतं काय? खूप सोपं आहे. जर व्हीडी कमी असेल, समजा 15 लिटरपेक्षा कमी, तर याचा अर्थ औषध जास्त करून रक्तातच आहे, ते जास्त पसरलेलं नाहीये. उदाहरणार्थ वॉरफेरिन. या उलट जर व्हीडी खूप जास्त असेल, म्हणजे 42 लिटरपेक्षाही जास्त, तर समजायचं की औषध रक्तातून बाहेर पडून शरीराच्या उतींमध्ये म्हणजे टिश्यूजमध्ये दूरवर पसरलं आहे, जसं की क्लोरोक्विन किंवा डायगॉक्सिन. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण थेअरी बघितली, पण या सगळ्याचा क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये काय उपयोग आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे? चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया. क्लिनिकल दृष्ट्या डिस्ट्रीब्युशनमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्प्लेसमेंट इंटरॅक्शन. हे काय आहे? हे आहे प्रोटीन बाइंडिंग साइट्ससाठी होणारा म्युझिकल चेअरचा खेळ. विचार करा, एक औषध आरामात प्रोटीनवर बसलंय आणि दुसरं एक औषध येतं जे त्याला तिथून ढकलून स्वतः बसतं. मग तेव्हा काय होतं? हे समजून घेण्यासाठी एक परिस्थिती बघूया. आपल्याकडे 2 औषधं आहेत. औषध ए जे तब्बल 99% प्रोटीनला बांधलेलं आहे, म्हणजे त्याचं फक्त 1% औषध फ्री आणि ॲक्टिव्ह आहे. आणि दुसरं आहे औषध बी जे 90% बांधलेलं आहे, म्हणजे त्याचं 10% औषध फ्री आहे. आता कल्पना करा, एक तिसरं औषध येतं आणि या दोन्ही औषधांचा फक्त 1% भाग प्रोटीनवरून मोकळा करतं. फक्त 1%. तर मग काय होईल? इथेच खरी गंमत आहे. औषध बी जे 90% बांधलेलं होतं त्याचं फ्री कॉन्सन्ट्रेशन 10% वरून 11% होईल, म्हणजे फक्त 10% वाढ. फारसा फरक नाहीये. पण औषध एचं काय? ते 99% बांधलेलं होतं, म्हणजे 1% फ्री होतं. आता अजून 1% फ्री झालं, म्हणजे फ्री कॉन्सन्ट्रेशन 1% वरून थेट 2% झालं, म्हणजेच तब्बल 100% वाढ, डबल. आणि यामुळे टॉक्सिसिटी होण्याचा धोका प्रचंड वाढतो. बघितलं किती मोठा फरक आहे? ह्याचं एक क्लासिक टेक्स्टबुक उदाहरण आहे कर्निक टेरस. लहान बाळांमध्ये काय होतं की सल्फा ड्रग्ज दिले तर ते अल्ब्युमिनवर चिकटलेल्या बिलिरुबिनला तिथून हटवतात. आता हे मोकळं झालेलं फ्री बिलिरुबिन बाळाच्या अपरिपक्व ब्लड ब्रेन बॅरियरला पार करून मेंदूत जातं आणि तिथे गंभीर इजा करतं. हा प्रश्न परीक्षेत हमखास विचारला जातो, त्यामुळे हे लक्षातच ठेवा. चला तर मग जाता जाता परीक्षेसाठी रिव्हिजन पॉइंट्स बघूया. पॉइंट नंबर 1, फक्त फ्री ड्रगच ॲक्टिव्ह असतं. पॉइंट नंबर 2, लिपिड सोल्युबल आणि अनआयोनाइज्ड ड्रग्ज मेम्ब्रेन सहज पार करतात. पॉइंट नंबर 3, व्हीडी जास्त म्हणजे ड्रग टिश्यूजमध्ये, व्हीडी कमी म्हणजे ड्रग प्लाझ्मामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट नंबर 4, जे ड्रग्ज 95% जास्त प्रोटीन बाउंड आहेत त्यांच्या डिस्प्लेसमेंटमुळे टॉक्सिसिटीचा धोका असतो. हे 4 मुद्दे पक्के लक्षात ठेवा. आणि आता जाता जाता विचार करण्यासाठी एक प्रश्न. समजा एखाद्या व्यक्तीला लिव्हरचा आजार आहे, ज्यामुळे त्याच्या शरीरात अल्ब्युमिन प्रोटीन कमी बनतंय. अशा वेळी जर त्याला एखादं हायली प्रोटीन बाउंड ड्रग दिलं तर त्याच्या डिस्ट्रीब्युशनवर आणि संभाव्य टॉक्सिसिटीवर काय परिणाम होईल यावर नक्की विचार करा.